नमस्कार, राम आणि जय श्रीकृष्ण। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। आपली उपासना फळ का देत नाही? धर्मात रममाण असणाऱ्या अनेकांना हा प्रश्न भेडसावतो। आपण श्रद्धेने उपासना करतो, मंत्र जपतो आणि देवाकडून अनेक गोष्टींची अपेक्षा करतो, पण अनेकदा आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाहीत। या व्हिडिओमध्ये आपण माधवाचार्य यांच्या कथेचा आधार घेऊन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। माधवाचार्य हे गायत्री मंत्राचे अत्यंत भक्त होते। त्यांनी वृंदावनात 13 वर्षे सलग गायत्री उपासना केली, पण 13 वर्षांच्या कठोर साधनेनंतरही त्यांना आध्यात्मिक किंवा भौतिक लाभ मिळाला नाही। निराश होऊन ते काशीला आले आणि तेथे भटकत असताना त्यांना एक अवधूत भेटले। अवधूतांनी त्यांना काळभैरवाची उपासना करण्याचा सल्ला दिला। माधवाचार्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1 वर्ष काळभैरवाची उपासना केली। एक दिवस उपासनेला बसले असताना माधवाचार्यांना काळभैरवाचे दर्शन झाले। काळभैरवांनी त्यांना वरदान देण्यास तयार झाल्यावर माधवाचार्यांनी विचारले की 13 वर्षे गायत्री उपासना केल्यानंतरही मला काहीच लाभ का मिळाला नाही? यावर काळभैरवांनी सांगितले की माधवाचार्यांच्या जन्मोजन्मीची पापे 13 वर्षांच्या गायत्री उपासनेने नष्ट होत होती, त्यामुळे त्यांना आध्यात्मिक किंवा भौतिक लाभ मिळाला नाही। तसेच काळभैरवांनी माधवाचार्यांना पुन्हा 1 वर्ष गायत्री उपासना करण्याचा सल्ला दिला। माधवाचार्य वृंदावनात परतले आणि त्यांनी 1 वर्ष गायत्रीची उपासना केली। 1 वर्षानंतर गायत्री माधवाचार्यांवर प्रसन्न झाली आणि त्यांना वरदान दिले आणि म्हणाली, मी आले माधवा, वरदान माग। माते, पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हणला तेव्हा खूप लालसा होती, आता मात्र काहीच नको ग, तू पावलीस तेच खूप। माधवा, मागितलं तर पाहिजेच। माते, हा देह नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडपर्यंत तू साक्षीला असशील असे वरदान दे। तथास्तु। पुढे 3 वर्षांत माधवाचार्यांनी माधवनियम नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला। आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे। लक्षात घ्या, जो काही मंत्र, जप, कर्मकांड तुम्ही श्रद्धेने करता त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो, पण तुमच्या देहाभोवती जन्मोजन्मीची पापे वेढे घालून बसलेली असतात। देवतेची शक्ती ही तिथे अधिक खर्ची होत असते। जसजसे तुम्ही उपासना वाढवतातच तसे वेढे कमी होतात, शक्ती समीप येते आणि तुम्हाला वाटतं की तेज चढलं। ते तेज म्हणजे खरंतर पूर्वकर्माच्या वेढ्यात झाकोळलेलं तुमचं मूळ रूप असतं। आपली उपासना फळ का देत नाही? हा प्रश्न अनेकांना त्रास देणारा आहे, पण जर आपण श्रद्धा, निष्ठा, धैर्य आणि चिकाटीने उपासना केली तर आपल्याला निश्चितच यश मिळेल। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल। धन्यवाद।